या व्यवसायाशी निगडीत असलेली कोणतीच बाब आम्ही शिल्लक ठेवणार नाही. मला माहिती आहे की अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये म्हणजे ज्याची नोंद नाही आहे असं जवळपास 55% दूध आपल्याकडे संकलित होतं आणि ते डिस्ट्रीब्यूट होतं. असं म्हणतात की तिथे अडल्ट्रेशन होण्याची जास्त शक्यता आहे. म्हणजे ऑर्गनाईज पद्धतीनं दूध घेतलं जातं तिथं अडल्ट्रेशनची शक्यता फार कमी असते, कारण जो कुठला ब्रँड आहे त्याला स्वतःचंही महत्त्व मार्केटमध्ये टिकून ठेवायचो आपण. पुन्हा सोनाईच्या प्रोसेस युनिट. तुमचं नाव सांगा पूर्ण. माझं नाव गणेश सुखदेव अरुणसाई. गणेशराव, आपण कुठे उभा आहेत आता? आपण आता प्रोसेस सेक्शन मध्ये. ज्याच्यातनं तयार होणार आहे पॉकेट दूध. हो, पाऊच पॅकिंग साठी. चला. पण घेताना आपण गाईचं म्हशीचं असं काही वेगळं करतो का? हो, आपल्याकडे म्हशीसाठी फुल क्रीम मिल्क म्हणून सेपरेट प्रोडक्ट आहे. ओके. आपण तो प्रोडक्ट बनवतो. हा सायलोज. हो, हे सायलो आहे आपले. हां, हो सायलोज मधनं दूध आलं. हो. आता सर्वात प्रथम आपण FSSI स्टँडर्ड नुसार गुड क्वालिटी दूध पहिलं रिसीव्ह करतो. रॉ मिल्क सायलो मध्ये आल्यानंतर त्याला बिलो 4 डिग्री टेम्परेचरने चिल करतो इथेच. हो. रॉ मिल्क सायलो आपल्याकडे पाश्चराइज मिल्क आणि रॉ मिल्क सायलो असं सेपरेट सायलो आहे. ओके. ज्यावेळेस रॉ जे मिल्क आहे त्याला किती वेळ ठेवतो आपण? काय करतो? आता सुरुवातीला जे टँकर क्वालिटी डिपार्टमेंट आपली चेक करून देते ते अनलोड होणार, तिथं स्टोअर होणार. याच्यानंतर आपण पाश्चराइज करतो. ओके. इथं किती वेळासाठी ठेवायचं ते स्टोअर? इथे लय झाला हार्डली 1 तास होल्ड राहते. 1 तास ठेवायचं. इथं हो. काही प्रक्रिया होत नाही. काहीच नाही, पहिले रिसीव्ह होणार जे ओके. ठीक आहे. टँकरचं दूध आहे घेतलं. ते सायलोमध्ये रिसीव्ह होणार. रिसीव्ह झालं. पुढे रिसीव्ह झाल्यानंतर हे पाश्चराइज मिल्क आहे आपलं. नेमकं काय होतं? पाश्चरायझेशन म्हणजे काय? पाश्चरायझेशन म्हणजे मिल्क हीट, दुधाला हीट ट्रीटमेंट देतो. जसं आपण घरी दूध तापवायची प्रक्रिया आहे सेम आपलं पाश्चरायझर थ्रू दूध हिटिंग होते. किती डिग्री पर्यंत आपण यांना गरम करतो? आपण याला 78 डिग्रीने पर्यंत आपण गरम करतो. त्याच्यामुळे दुधाची सेल्फ लाईफ अजून वाढते. ओके. आता पाश्चरायझेशन झालं. पुढे पाश्चरायझेशन झाल्यानंतर स्टोरेज करतो आपण पुन्हा. पुन्हा कुठे स्टोअर करतो मग? हे स्टोरेज सायलो हे आपले. स्टोरेज सायलो. हो. इथं किती वेळ स्टोअर करायचं? इथं किती वेळ स्टोअर करणार? इथे स्टोअर केल्यानंतर आपलं साधारण 1 ते 2 तास इथे होल्ड राहतं. इथून ऑनलाईन आपण पाऊच पॅकिंग पण इथे पाठवतो. मध्ये असा उष्णता दिसते, गरम दिसते, असं नाही आहे. नाही, ज्यावेळेस आपण पाश्चराइज करतो त्यावेळेस इमिडिएटली चिल करतो दूध आपण 4 डिग्रीसाठी. लगेच थंड करतो. हा, लगेच थंड प्रक्रिया करतो. कुठं करतो? ह्याच्यात. हो, ही सेपरेशन आहे. ज्या स्टॅनलायझेशनसाठी आपण सेपरेट यूज करतो. आणि ज्यावेळेस आपल्याला दूध प्रोसेस करायचं ते ह्युमिनायझेशन पण करतो. आणि स्टॅनलायझेशन आणि ह्युमिनायझेशन करून सायलोमध्ये स्टोअर करतो. आणि इथून आपण पाऊच पॅकिंगला दूध ट्रान्सफर करतो. ओके. इथे होणारी प्रक्रिया मुख्यत्वे 2च आहे. हा, एक पाश्चरायझेशन हो. आणि होमोजिनायझेशन. होमिनोजायझेशन मध्ये तुम्ही चिल्ड करता एकदम त्याला. पाश्चरायझेशन मध्ये हीट आणि चिल करतो. होमोजिनायझेशन मध्ये फॅट ग्लोबल साईज कमी करतो. कमी करतो. हो. ओके. ते कशी कमी करतो? ते होमोजिनायझेशनला प्रेशर दिला जातो. 2500 बार पर्यंत प्रेशर द्यायचा. त्यामुळे त्याची जे फॅट ग्लोबल साईज आहे ते पूर्णपणे कमी होते. आणि त्यानंतर त्याची प्रक्रिया करून ते स्टोअर केलं जातं मग पाऊचला. आणि मग हे काय आहे आता? हे 2 पाश्चरायझर आहे आपल्या इथं. 2 पाश्चरायझर, 1 होमिनोजायझेशन. हो. होय. आणि मग आता इथून जातात ते थेट पॅकिंगला. पॅकिंग सेक्शनला पुन्हा काही नवीन करायची गरज काहीच नाही. तर तो पॅकिंगची पण प्रक्रिया आपण करू. चला. हो. आपलं फुल्ली ऑटोमॅटिक प्लांट आहे. इथं कुठल्याही गोष्टीला वॉलला मॅन्युअली चालवायची गरज नाही. पूर्ण आपण PLC पॅनलवरून पूर्ण स्काडावरून ऑपरेट करतो पूर्ण प्लांट. इथे तुम्हाला सगळे डायमीटर, सर्व टेम्परेचर पॅरामीटर सर्व आपल्याला इथं एक जागेवर बघायला मिळतंय. हो. तो आपल्या सगळ्यांच्या घरी जे दूध येतं ते असं बनतं. तर आपण इथे जे पाऊच बनवतो ते किती असतात साधारणपणे? आपल्याकडे टोटल 5 व्हरायटी. काऊ मिल्क, स्टोन मिल्क, डबल स्टोन मिल्क, STD आणि FTM असं 5 व्हरायटी. 5 व्हरायटीमध्ये आपल्याकडे 170 ml, 200 ml, 250 ml, 500 ml व 1 लिटर व त्याचबरोबर 5 लिटर असं पाऊच पॅकिंग होतं. आता हे किती आहे? आता हे 200 ml आहे. हे 200 ml पॅकिंग हे 200 ml. हो. ओके. हे पुढे आता इकडे ही सर्व 200 ml ची लाईन आहे. पुढे गेलं इकडे अर्धा लिटर आहे 500 ml. हे 500 ml तर हे आपल्या सगळ्यांच्या घरी जे येतं ते हे या साधारणपणे ह्या रेंज मधलं दूध असतं. ह्या सगळ्या मशीन ह्या पाऊच मशीन आहे. हो, पाऊच पॅकिंगसाठी मशीन आहे. ओके. हे कशा काम करतात? वर सायलोज मधनं हे दूध आलं. हो. आता जे दूध प्रोसेस झालं हे वरती स्टोरेज टँक आहे तिथं स्टोअर होणार. तिथून बाय ग्रॅव्हिटी मशीनला येणार. तिथं मशीनला प्रत्येक मशीनला पॅकिंग होणार. आणि हे 2 डिग्रीला आपण पॅक करतो. आणि इथून सेल्सिअस. हो. आणि इथून डायरेक्ट ऑनलाईन आपण लोडिंग करतो. ओके. कन्व्हेअरद्वारे. आणि आता ह्या काय करतायत नेमकं? ह्या काय करतायत नेमकं? हे क्रेट भरतायत. आपलं 10 लिटरचं स्टँडर्ड आहे.
ते मोजून तेवढं 10 लिटर भरणार. ओके, म्हणजे एका क्रेटमध्ये ते भरे 500 मिली असो किंवा हे असो. हो, 10 लिटर प्रमाणे जेवढा पाऊस लागता ओके. तेवढं ते भरणार. आणि हे मग ह्याचं व्हेरिएशन आहे वेगवेगळ्या पाऊसमध्ये. हो, अशा किती लाईन चालतात इथं? आपल्याकडे टोटल 13 मशीन आहे इथे. 13 मशीनमध्ये टोटल 25 हेड चालतात. 25 इयर. हो. ओके. रात्री तिन्ही पाळीमध्ये काम चालतंय? हे जनरल शिफ्टमध्ये चालतं आपलं. सकाळी 9 वाजता चालू होतं, 6 वाजेपर्यंत पूर्ण डिस्पॅच कम्प्लीट होतं आपला. 6 वाजता जेव्हा दूध निघतं हो तेव्हा दुसऱ्या दिवशी ते सकाळी ग्राहकांच्या घरी जातं. हो, 6 वाजता इथून डिस्पॅच सुरू होतो. संध्याकाळी पहाटे 12 वाजेपासून आमची मार्केटिंग टीम डिस्पॅच करायला चालू होते. पण मग आता 12 वाजेपर्यंत दूध किती डिग्री सेल्सिअस आणि कुठं स्टोअर करतो आपण? आता इथून पुढे डायरेक्ट डीलर स्टॉक डिलिव्हरी असते. इथून जेव्हा गाडी डिस्पॅच होते डायरेक्ट डीलरकडे राहणार. डीलर मग ते दूध फ्रीजमध्ये स्टोअर करणार. ओके. आणि ह्या सगळ्या पॅकिंग मशीनमधून ऑटोमॅटिकली ते दूध पॅक होऊन येतं. हो, माणसाचा कुठेही तिथे हस्तक्षेप नाहीये. कुठलाही नाही. फक्त ते तयार झालेलं पॅक झालेलं दूध फक्त ते तिकडे घेतो. हो, बरोबर ना? आणि एक क्रेट डायरेक्ट गाडीमध्ये जाते. हे कुठंच थांबत नाही. आपण इथं क्रेट कन्वेअर आहे, हा डायरेक्ट गाडीमध्ये ओपन होतो. डायरेक्ट ऑनलाईन गाडी भरली जाते. राईट. तर तुम्हाला मी जवळपास सगळे प्रोडक्ट आज दाखवले. या प्रोडक्टमधलं तुमच्या एक लक्षात आलं असेल, कारण इथं ह्युमन हस्तक्षेप नाही आहे. म्हणून मला हे तुम्हाला दाखवायचं होतं की महाराष्ट्रामध्ये आयडियल सिच्युएशनमध्ये दुग्धजन्य पदार्थ कसे बनतात, थोडं गणेशराव पलीकडे, आणि ते मेंटेन करणं का गरजेचं आहे. अडल्ट्रेशन आहे का? 100% आहे. म्हणजे तुकाराम मुंडे यांचं कौतुक आहे आणि सोनाईवाल्यांचे आभार की त्यांनी खरोखर आयडियल सिच्युएशनमध्ये दूध कसं असायला हवं हे किंवा दुग्धजन्य पदार्थ कसे बनवतात हे दाखवून दिलं. त्यांना पण तो विश्वास टिकवून ठेवायचा. मला असं वाटतं तो विश्वास टिकवून राहायला पाहिजे. मोठी इंडस्ट्री आहे, त्याच्यामध्ये शेतकरी आहे, त्याच्यामध्ये हे संकलन करणारे, प्रोसेस करणारे, ग्राहक असे सगळे लोक आहेत. त्यामुळं केवळ काही समाजविघातक लोकांमुळं त्या संपूर्ण इंडस्ट्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन दूषित व्हायला नको. त्यासाठी नेमकं कसं घडतं, काय घडायला हवं आणि काय योग्य आहे ते तुम्हाला दाखवलं. सोनाईवाल्यांचाही त्याला सपोर्ट आहे. आम्ही तर होल हार्टेडली मनापासून असते तुकाराम मुंडे यांच्या ह्या मोहिमेला जितकं आम्हाला शक्य आहे त्या पद्धतीनं पाठबळ देत आहोत, त्याचं वार्तांकन करत आहोत. पुन्हा एकदा बघा की महाराष्ट्रातल्या नव्हे तर कदाचित आशियातल्या आणि भारतातल्या तर आहेत सर्वात मोठ्या अशा खाजगी दूध डेअरीमधून एक दुग्धजन्य पदार्थ कसे बनतात बनायला हवेत आणि त्यांची योग्य ती गुणवत्ता काय असते. मला खात्री आहे की महाराष्ट्रातल्या कोणत्याही माध्यमानं असं एखाद्या डेअरीमध्ये जाऊन तुम्हाला हे वार्तांकन दाखवलेलं नाही आहे. आणि हीच आमची खासियत आहे. इथून पुढे सुद्धा आम्ही ही खासियत तुम्हाला अशीच दाखवत राहू. थांबतोय मी इथे इंदापूरमध्ये. तुम्ही केव्हाही येऊन सोनाई डेअरीच्या मंडळींना रिक्वेस्ट करू शकता असं त्यांनी मला सांगितलं आहे आणि इथे येऊन पाहू शकता आयडियल सिच्युएशन काय. थँक्यू.